जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद लावली आणि जत तालुक्याचा अपवाद वगळला तर काँग्रेसच्या मदतीने पक्षाची शान राखली। इथे स्वतंत्रपणे लढत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही चांगल्या जागा जिंकल्या आणि भाजपने गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षाही आकडा खाली आला। तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात शिवसेनेने राष्ट्रवादीला साथ दिली। प्रदेशाध्यक्ष असलेल्या शशिकांत शिंदेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्या आणि झेडपी निवडणुकीत भाजपलाच मुख्य विरोधी पक्ष केलं। परिणामी निकालही असा लागला की भाजपच्या मदतीशिवाय सुद्धा साताऱ्यात सत्ता स्थापन होईल। सांगली जिल्ह्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालीपूर्वी जयंत पाटील यांना पुढाकार घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं नियोजन केलंय। तर इकडे साताऱ्यातही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील हे जवळपास निश्चित झालंय। जयंत पाटलांनी सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात भाजपला दूर ठेवण्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीलाही कसं जवळ आणलंय आणि त्याला एकनाथ शिंदेंचीही कशी साथ मिळते तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। जयंत पाटील यांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाळवा तालुक्यात महाविकास आघाडीने 11 पैकी 8 जागा जिंकल्या, तर भाजप, शिवसेना शिंदे आणि रयत क्रांती पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली। पलूस आणि कडेगाव तालुक्यातील 8ही जागा जिंकून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वतःचं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं। तासगावात पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील 8 जागा जिंकून स्वतःची ताकद दाखवून दिली। जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या, पण माजी सभापती तमणगौडा रवी पाटील यांच्या पत्नी सावित्री पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चिन्हावर जाडर बोबलाद गटातून विजयी झाल्या आणि गोपीशेठ क्लीन स्वीप देता राहिले। आता सत्ता स्थापनेसाठी ज्या हालचाली होत आहेत त्यात मित्र पक्षांना सोबत घेतलं तर 61 सदस्यांच्या सभागृहात महायुतीचं संख्याबळ 31 एवढं होतंय, तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 30 आहे। पण जयंत पाटलांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संजय काका पाटलांना आवाहन केलं आणि संजय काका पाटलांची ही इच्छा जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच व्हावा अशी आहे। महायुतीमधून 6 जागा असलेले संजय काका पाटील हे बाहेर पडावेत यासाठी पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रयत्नात आहेत। खरं तर सांगलीत भाजपला मित्र पक्षांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय, हे गुरुवारी शंभूराज देसाई यांच्या बोलण्यातून दिसून आलं। सांगली महापालिकेसाठी भाजपला गरज नव्हती, तर शिवसेनेला फार विश्वासात न घेता फक्त अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं आणि महापालिकेत सत्ता स्थापन केली। आता शिंदेची शिवसेना भाजपचाच डाव भाजपवर उलटवण्याच्या तयारीत आहे। सांगलीबाबतच बोलायचं झालं तर सध्या दोन्ही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत। गुरुवारी रात्री विश्वजित कदम, संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांची जी बैठक झाली त्यात संजय काकांनी मागणी केली की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे द्यावं। याला जयंत पाटील यांचा फार विरोध असण्याचं कारण नाही, मात्र विश्वजित कदम यांनी विचार करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितलाय। संजय काका पाटील भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी गेले तरीही अध्यक्षपदाची मागणी ते करणार आहेत। दुसरीकडे सांगलीत शिवसेनेच्याही 8 जागा आहेत। इथे ज्यांची सत्ता स्थापन होईल त्यांच्यासोबत शिवसेना जाण्याची शक्यता आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत भाजपला दोन्ही मित्रपक्ष वेटिंगवर ठेवून तिसरा फॉर्म्युला अस्तित्वात येईल असं सांगलीतलं चित्र सध्या तरी दिसतंय। शंभूराज देसाई यांनी जी नाराजी बोलून दाखवली होती त्यावर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की उलट शिवसेनेमुळे आमचे काही ठिकाणी उमेदवार पडलेत। सांगलीप्रमाणेच साताऱ्यातही शशिकांत शिंदे यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी शंभूराज देसाईंना सोबत घेतलंय। निवडणुकीच्या आधी भाजपने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आणि परिणामी शिवसेनेला दोन्ही राष्ट्रवादी सोबत मिळून लढावं लागलं। एकूण 61 जागा असलेल्या साताऱ्यात 27 जागांवर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर राष्ट्रवादीच्या 20 आणि शिवसेना 15 असा एकूण 35चा आकडा गाठला जातोय। शिवसेना आणि राष्ट्रवादीला एका अपक्षाचाही पाठिंबा आहे आणि त्यामुळे भाजपला दूर ठेवून सहज सत्ता स्थापन केली जाऊ शकते। सातारा हा कायम पवारांना मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या निवडणुकीतही राष्ट्रवादीने गावखेड्यातली आपली ताकद सिद्ध केली, 27 जागा जिंकून दाखवल्या, तर शिवसेनेला मिळालेल्या 15 जागाही गेम चेंजर ठरणार आहेत।
शशिकांत शिंदे हे त्या नेत्यांपैकी एक आहेत जे अजितदादांच्या सर्वाधिक जवळचे होते आणि दोन्ही पक्ष एकत्र यावे या विचारांचे होते. त्यामुळेच साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवली आणि त्यांचे चांगले परिणामही पाहायला मिळाले. सातारा असो की सांगली, भाजपने महापालिका निवडणुकांपासून ठिकठिकाणी जी सोयीची भूमिका घेतली ती मित्र पक्ष जाहीरपणे बोलून दाखवतायत आणि शिवसेनाच भाजपला दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सत्तेपासून दूर ठेवू शकते. सांगली महापालिकेत सध्या संजय काका हे किंग मेकर असले तरी शिवसेनेच्याही 8 जागा आहेत. हे भाजपला विसरून चालणार नाही. एकेकाळी भाजपातच असलेल्या संजय काकांचं प्राधान्य सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपद देईल त्या आघाडीकडे जाण्याला आहे. मात्र भाजप ही मागणी मान्य करण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. तर महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील ही मागणी सहज मान्य करतील असाही एक अंदाज सांगितला जातो. पुढच्या आठवडाभरात साधारणपणे जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कुणाचा बसतो हे स्पष्ट होईल. पण त्याआधी सांगली आणि सातारा भाजपसाठी जड जाणार आहे. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 12 पैकी 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येते. पण 2 जिल्ह्यात ही महायुतीच भाजपला बाहेर ठेवून होण्याची चिन्ह दिसतायत. या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे? तुमचं काय विश्लेषण आहे? कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.